नमस्कार, मी आरती कुलकर्णी. IBN लोकमत स्पेशल मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला वाटेल आज मी एकदम सेल्फी काढण्याचं हे काय खूळ काढलंय. खरं तर आम्ही अँकर लोक न्यूज देताना रिपोर्टिंग करताना सेल्फी काढतच असतो, पण हे सेल्फी जर रिस्की झाले तर, जीवघेणे बनले तर. कालच सेल्फी डे झाला आणि सगळ्यांनीच आपापले सेल्फी काढून फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर टाकले. आज मात्र कानपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. सेल्फी काढण्याच्या नादामध्ये 7 तरुणांचा जीव गेलेला आहे आणि यामुळे IBN लोकमत सगळ्यांना आवाहन करतंय, सेल्फी काढा पण तुम्ही तुमच्या जीवाशी खेळू नका. तुम्हाला सगळ्यांना मुंबईमधली सुद्धा अशीच एक घटना आठवत असेल. बांद्र्याच्या समुद्रकिनारी अशाच 3 तरुणी सेल्फी काढत होत्या आणि सेल्फी काढताना त्यांचा पाय खाली घसरला. त्यांना वाचवायला जो तरुण गेला त्याचा सुद्धा यामध्ये मृत्यू ओढवला. आणि त्यामुळेच सेल्फीचं हे इतकं वेड का आपल्याला आहे हा प्रश्न आम्ही मानसोपचार तज्ज्ञांना सुद्धा विचारणार आहोत. आणि या सेल्फी बद्दल, सेल्फी तर हवाच पण त्याचबरोबर सेफ्टी हवी हे कॅम्पेन सुद्धा आम्ही सुरू करतोय. सेल्फी काढताना काही दुर्घटना घडल्या आणि त्यानंतर मुंबईमध्ये काही ठिकाणी नो सेल्फी झोन केले गेले. म्हणजे जिथे धोकादायक ठिकाणं आहेत तिथे सेल्फी काढायला मनाई करण्यात आली. पण तरी सुद्धा अशा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याचा सिलसिला अजूनही सुरू आहे. याबद्दल आपण आधी बघूया. गेल्या काही दिवसांपासून सेल्फी मेनिया झालेल्या यूथ अतिशय सैराट झाल्यासारखं सेल्फी काढत सुटलेला आहे. हे सेल्फी अनेक वेळा असुरक्षित ठिकाणी काढले गेले आहेत आणि त्यामुळे अनेक दुर्घटनांना या तरुणांना सामोरे जावं लागलेलं आहे. अशाच एका धोकादायक सेल्फी पॉईंटवरती आपण आहोत. बांद्र्याच्या किल्ल्यावरती आपण इथे बाजूला बघत असाल या साईडला की समुद्र किनाऱ्यावरती भरती आलेली आहे, मोठी भरती आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्यामध्ये अनेक वेळा धोकादायक परिस्थिती निर्माण होते, परंतु अशा या धोकादायक परिस्थितीमध्ये देखील अनेक जण या समुद्र किनाऱ्यांवरती येतात, सेल्फी फोटो काढतात. एकमेकांचे फोटो काढण्याच्या नादामध्ये अनेक दुर्घटनांना देखील सामोरं जावं लागतं. आता देखील याच बांद्र्याच्या बँडस्टँडच्या बांद्रा फोर्टच्या किनाऱ्यावरती अनेक तरुणाई जी आहे, जी कॉलेजमध्ये जाणारी तरुणाई आहे, ती देखील इथे आलेली आहेत. फोटो काढणं जे आहेत ह्या सर्वांचं आता देखील इथे सुरू आहे. आणि या समुद्र किनाऱ्यावरती काही ठिकाणी आपल्याला डेंजर झोन असलेले होर्डिंग देखील दिसत आहेत, परंतु इथे फक्त समुद्र किनारा धोकादायक आहे, समुद्र किनाऱ्यात कोणी जाऊ नये एवढंच फक्त लिहिलेलं आहे. परंतु गेल्या वर्षी एवढी मोठी घटना घडून देखील इथे कुठल्याही प्रकारचा सेल्फी नो झोन असं बोर्डिंग कुठेही लावण्यात आलेलं नाही आहे. तर तरुणांनो, IBN लोकमतच्या माध्यमातून तुम्हाला हेच आव्हान आहे की सेल्फी काढत असताना असुरक्षित ठिकाणी जाऊ नका. आपली काळजी घ्या. आपली घरी कोणीतरी वाट बघत असतं. कृपया सेल्फी काढत असताना सुरक्षित आवश्यक ती काळजी देखील घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई. उदयचा हा सेल्फी वॉकथ्रू आपण बघितला आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत सायकियाट्रिस्ट आणि माइंडफुलनेस कोच डॉक्टर राजेंद्र बर्वे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर राजेंद्र बर्वे, IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. काल सेल्फी डे झाला आणि बऱ्याच वेळा आपण या सेल्फी मॅनियाबद्दल चर्चा करत असतो. कधी कधी अशा प्रकारे सेल्फी काढणं हे ॲडिक्शन मध्ये सुद्धा जाऊ शकतं आणि आपण आणखी काही सेल्फीचे प्रकार बघणार आहोत की ज्यासाठी तरुण तरुणी आपला जीव सुद्धा धोक्यात घालायला तयार असतात. हे असं नेमकं का होतं? सेल्फी काढताना आपण आपलं भान इतकं का विसरतो? खूप चांगला प्रश्न आहे आरती. मला असं वाटतं की सेल्फी काढण्याची आवड आणि वेळ या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. पहिली गोष्ट, आवड तशी सगळ्यांनाच असते. आपण दिसतो कसा आनंदी असं आपण कवीला म्हणतो, लेखकाला म्हणतो, तसा मी कसा दिसतो याच्याविषयी प्रत्येक माणसाला कुतूहल वाटत असतं. आणि ते केवळ आपण कसे दिसतो, ते लोकांना कसे दिसतोय, लोकांना आपण आवडतोय की नाही, आणि आपलं रूप, आपली छबी लोक किती अप्रिशिएट करतात, आपल्याला किती थम्सअप मिळतात, किती लाईक्स मिळतात, हे सगळं लोकांना आवडतं. तरुण माणसांना आवडतं असंच काही सगळ्याच वयाच्या मंडळींना हे सगळं आवडत असतं. बरोबर. मला याच्यात काही फार वेड आहे असं वाटत नाही. फक्त असं आहे की या गोष्टी करतात जर आपण बाहेर जात असू, या गोष्टी करतात जर आपण एकमेकांची रिलेशन जर आपलं बरोबर होत नसेल तर ते आवडीचं वेडामध्ये रूपांतर होत असतं. त्यामुळे आपल्याला या गोष्टीचं भान राहतं. तू आता जे म्हणालीस ते मला इतकं बरोबर वाटतं की
की त्या गोष्टीचं आपल्याला भान राहत नाही. भान ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि जर भान नसेल तर आपल्या हातनं बऱ्याच गोष्टी, बऱ्याच चुका घडत असतात. म्हणजे कधी कधी आपण नको त्या गोष्टी बोलून बसतो. म्हणजे मला सेल्फीचं वेड जे तू म्हणालीस ते मला, आपण जसं खूपदा म्हणतो रागाच्या भरात मी काहीतरी केलं किंवा मला एखाद्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असल्यामुळे मी काहीतरी गोष्टी केल्या. म्हणजे तरुणाईमध्ये आता हे पण आपल्याला दिसून येते की आत्महत्येचे प्रयत्न आहेत. मला या सगळ्या गोष्टी सारख्याच पातळीवरच्या दिसत आहेत. याचं कारण या तिन्ही गोष्टीमध्ये, आता जे मी सांगितलं त्याप्रमाणे, ती तिन्ही गोष्टीमध्ये आपलं त्या क्षणी भान नसणं, बरोबर, हा त्यातला कळीचा मुद्दा आहे. अगदी खरंय. तुम्ही असं म्हणताय की भान विसरून जेव्हा अशा प्रकारे सेल्फी काढले जातात तेव्हा धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते आणि अशी परिस्थिती, अशा दुर्घटना आधी सुद्धा झालेल्या आहेत. डॉक्टर राजेंद्र बर्वे सर, आपण याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. आपली आठवण जपावी म्हणून सेल्फी काढणं वेगळं आणि आपल्याला पब्लिसिटी मिळावी, लोकांचं आपल्याकडे लक्ष जावं, या सगळ्या मोहापायी असे सेल्फी काढणं वेगळं. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला सेल्फी काढायला नक्कीच आवडत असेल. आता तर लावलेल्या झाडासोबत सेल्फी, छत्रीसोबत सेल्फी, पावसाळी पिकनिक मध्ये मित्रांच्या सोबत सेल्फी, असे वेगवेगळे ट्रेंड आहेत. पण याच सेल्फीमुळे आपल्या काही तरुण मित्रांना जीव गमवावा लागलेला आहे. सेल्फीचं हे वेड आता जीव धोक्यात घालण्याच्या थराला येऊन पोचलंय. बघूया आपण असेच काही चित्रविचित्र सेल्फी. आपलं सगळ्यांचं स्वतःवर प्रचंड प्रेम असतं, पण माणसानं स्वतःवर प्रेम करावं ते सुद्धा किती, स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त? हा प्रश्न आम्हाला पडलाय कारण सगळीकडेच सेल्फीचं वेड वेड्यासारखं वाढत चाललंय आणि या वेडापायी दुर्घटनाही घडतायत. मित्रमैत्रिणी एकत्र जमतात, मग त्याची आठवण म्हणून सेल्फी काढले जातात. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप यावर तर सेल्फींची गर्दीच असते. पण या आठवणी जपण्यासाठी, लाईक्स आणि थम्सअप मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालायचा? सैराट झिंगाट व्हायचं पण किती? तुम्हाला मागच्या वर्षी घडलेली मुंबईमधली सेल्फी दुर्घटना आठवत असेल. वांद्र्याच्या किल्ल्यावर भरतीच्या वेळी 3 तरुणी धोकादायक ठिकाणी सेल्फी काढत होत्या. सेल्फी काढण्याच्या नादात त्या पाय घसरून समुद्रात पडल्या. शिवसैनिक असलेल्या रमेश वाळुंजूंनी 3 मुलींपैकी 2घींना वाचवलं, पण 3ऱ्या मुलीला वाचवत असताना त्या मुलीचा आणि त्यांचाही हकनाक जीव गेला. अशीच एक दुर्घटना कानपूर जवळही घडली. गंगेच्या पात्रामध्ये 7 मित्र सेल्फी काढत होते. पोहण्याच्या नादात सेल्फी काढता काढता हे 7ही तरुण नदीमध्ये वाहून गेले. उत्तर भारतामध्ये अशीच एक ऑस्ट्रियाची पर्यटक सेल्फी काढण्याच्या नादात विहिरीत पडली होती. गावकऱ्यांनी तिला वाचवलं म्हणून तरी बरं, नाहीतर एक सेल्फी किती महागात पडला असता. सेल्फीचं हे वेड भरात असतानाच आता सेल्फी स्टिकही आली आहे. त्यामुळे तर अनेक जण सैराट सुटलेत. सह्याद्रीमधल्या रतनगड किल्ल्यावर एका ट्रेकर ग्रुपनं काढलेला हा सेल्फी बघा. कड्याच्या अगदी टोकावर येऊन सेल्फी काढण्याचा हा काय नाद? दहीहंडीच्या वरच्या थरावर जाऊन काढलेला 11 वर्षांच्या गोविंदाचा हा सेल्फी. दहीहंडीच्या थरावर चढणं हे तर एक अचाट साहस आणि त्यात हा सेल्फी. अशीच एक टूम आहे वन्य प्राण्यांच्या सोबत सेल्फी काढण्याची. यामध्ये सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीयेत. क्रिकेटर रवींद्र जडेजानं गीरमध्ये सिंहासोबत सेल्फी काढला. यावर कडी म्हणजे सर्पमित्र असलेल्या एका तरुणानं काढलेला हा सेल्फी. या नागानं जरा लाईव्ह पोस्ट देण्यासाठी काही केलं असतं तर काय झालं असतं? कल्पना करा. एखादी आठवण जपण्यासाठी सेल्फी काढणं वेगळं, मित्रमैत्रिणींच्या सोबत मजा करताना क्रेझी सेल्फी काढणंही वेगळं. पण सेल्फी काढताना स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्याही जीवाचं भान नसावं, या वेडाला काय म्हणावं? ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. याच विषयाबद्दल आपण बोलतोय डॉक्टर राजेंद्र बर्वे सरांशी. राजेंद्र बर्वे सर, आधी आपण बघितलं की नो सेल्फी झोन असं घोषित करून सुद्धा त्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी तरुणाईचा आटापिटा आहे. आणि स्मार्टफोन आल्यापासून आपण अगदी रस्त्याने जाताना बघतो अर्ध्यापेक्षा जास्त लोक सेल्फी काढत असतात आणि हा सेल्फी कधी एकदा व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर अपलोड करतो असं त्यांना झालेलं असतं. हा मॅनिया जर कमी करायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल? आणि तुम्ही मगाशी बोलताना जसं म्हणालात की एखाद्या ठिकाणी आपण असतो तो क्षण एन्जॉय करण्यापेक्षा आपण या सेल्फीच्या मागे, पब्लिसिटीच्याच मागे जास्त लागलोय का? म्हणायचं अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं की आपण ती मोमेंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असतो, आपण ती मोमेंट जगण्याचा प्रयत्न करत नसतो. खरं म्हणजे जी एक खूप छान मोमेंट असते, एक तो क्षण असतो, त्या क्षणी आपल्याला खूप
सुंदर वाटत असतं आणि ते तुम्ही पाहत असता, त्याचा पूर्ण अनुभव घेतला की खरं म्हणजे अशा प्रकारची फोटो न काढता सुद्धा आपल्या मनावरती एक खूप छान इम्प्रेशन तयार होत असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला ती गोष्ट नक्की आठवत असते. काही वर्षानंतर सुद्धा आपण या गोष्टीची आठवण करू शकतो. आपण तिकडे गेलो होतो आणि आपण असं अमुक गोष्ट करत होतो, तेव्हा आपल्याला किती आनंद झाला. ही सेल्फीच आहे ना, ही फक्त आपल्या मनातली सेल्फी आहे, ती लोकांना दाखवता येत नाही, परंतु ती प्रतिमा, ती इमेज आपल्या मनात पक्की असते आणि ती खूप सुंदर असते. ती सुंदर इमेज जपणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्याऐवजी आपण त्या इमेजच्या पलीकडे असलेली जी गोष्ट असते, ज्याला आपण म्हणालीस त्याप्रमाणे त्यातनं मला किती लाईक्स मिळत आहेत, किती फ्रेंड मला आठवत आहेत आणि ते किती मला माझं कौतुक करतायत आणि ओ माय गॉड कसं केलंस तू असं म्हणतायत, असं आपण किती आपल्याकडे लक्ष वेधून घेतो, या गोष्टीकडे जास्त लक्ष असतं. याचा अर्थ त्या क्षणी ते माइंडफुल नसतात. ते आपण ज्याला माइंडलेस म्हणतो किंवा अनमाइंडफुल म्हणतो, की मला त्यावेळेला अजिबातच भान राहिलेलं नव्हतं. आता आपण त्या नागाबरोबरची गोष्ट पाहिली, त्याच्यामध्ये अजिबातच भान नाही, मी तिकडे नाहीच आहे मुळी. म्हणजे त्या क्षणी मी जरी सेल्फी काढत असलो तरी त्या ठिकाणी नसतो, माझं मन बरंच पुढे गेलेलं असतं आणि ते पाहत असतं की मला लाईक्स मिळालेत, मला थम्सअप मिळालेत आणि मला काय मस्त वाटतंय. म्हणजे नंतर कधीतरी व्हॉट्सअपवर पोस्ट केल्यानंतर, फेसबुकवर आल्यानंतर मला छान वाटतंय. अरे या क्षणी तुला छान वाटतंय ना, तोच क्षण खूप सुंदर आहे, कशाला त्याच्याकरता अशी धडपड करण्याची काही गरज नाही. महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की आता ज्या क्षणामध्ये आपण आहोत तो क्षण अनुभवण्यापेक्षा नंतर काय होईल याचा विचार करताना हे सेल्फी काढले जातात आणि जे मित्र मैत्रिणी आपल्या सेल्फीला लाईक करणार असतात त्यांच्यावरच काही दुर्घटना झाली तर आपल्याबद्दल हळहळ करण्याची सुद्धा वेळ येते. आणि म्हणूनच IBN लोकमत सगळ्या तरुणांना आवाहन करताय. नेमकं काय आवाहन आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण एक ब्रेक घेऊया. IBN लोकमत स्पेशल मध्ये आज आपण बोलतोय जीवघेण्या सेल्फी बद्दल. उधाणलेल्या समुद्र किनाऱ्यावर किंवा धबधब्यांवर तरुणाईला सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही, पण हाच मोह त्यांच्या जीवावर बेतू शकतो आणि यामुळेच IBN लोकमत सेल्फीपेक्षा सेफ्टी महत्वाची असं आवाहन तरुणाईला करतंय. अशाच काही जागरूक तरुणांशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी उदय जाधवनं. आजच्या तरुणाईवरती सेल्फी फोटोचं अक्षरशः गारूड झालेलं आहे आणि ह्याच सेल्फी घेण्याच्या नादामध्ये अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे. अशाच काही तरुणांशी आपण बोलणार आहोत. आपण मुंबईतल्याच अशा एका सेल्फी पॉईंटवरती आहोत जिथे मोठ्या प्रमाणात तरुणाई येते आणि सेल्फी फोटो घेते. इथे काही तरुण आहेत जे सेल्फी फोटो घेत होते, आम्ही त्यांना बोलतं केलेलं आहे, त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत. आपकी क्या राय है जब सेल्फी फोटो लेते हैं, आप क्या कहना चाहते हो? सेल्फी लेते लेते आपको सेफ्टी की भी याद होनी चाहिए. मैं सभी यंगस्टर्स को ये संदेश देना चाहता हूँ कि जब भी आप सेल्फी लें तो सेल्फी में खुद को ना देखें, पीछे अपने माँ बाप अपने परिवार को भी देखें, तो आप अपने आप सेफ सेल्फी लेंगे. आप बोलिए आपकी क्या राय है सेल्फी के ऊपर? हमें लोकेशन देखनी चाहिए, कहाँ पर ले रहे हैं, ज़्यादा रिस्की नहीं होना चाहिए एंड मेक श्योर दैट यू आर क्लिकिंग इट सेफली. बहुत इंपॉर्टेंट है ये यूथ के लिए जानना कि सिर्फ फन इम्पॉर्टेंट नहीं है, एंजॉयमेंट इम्पॉर्टेंट नहीं है, अपनी सेफ्टी बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है. तो सेल्फी लेते वक्त इस चीज़ का ध्यान रखना चाहिए. मेरे अकॉर्डिंग एन्जॉयमेंट अपनी जगह है, बट द फर्स्ट थिंग दैट शुड बी इन आवर माइंड्स इज अ सेफ्टी. अगर आप सेफली सेल्फी ले रहे हो तो देयर इज नो हार्म इन दैट, बट सेफ्टी शुड बी योर फर्स्ट कंसर्न. मेरे हिसाब से जो है फोटो लेने की ज़रूरत ही क्या है, एंजॉय द मोमेंट, दैट इज़ व्हाट मैटर्स इन द एंड. तो सेल्फी छोड़ो यार. सेल्फी ट्रेंड इज गुड बट सेफ्टी शुड बी द फर्स्ट मेजर विच शुड बी टेकन. आपण पाहिलं की तरुणांचं म्हणणं आहे की सेल्फी घेतली पाहिजे, परंतु सेल्फी घेताना सेफ्टीला देखील तितकंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आणि हाच IBN लोकमतचं आपल्याला सांगणं आहे की सेल्फी घ्या, परंतु सेल्फीच्या अगोदर आपली सेफ्टी ही सर्वात महत्त्वाची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई. आपल्यासोबत सायकियाट्रिस्ट आणि कोच डॉक्टर राजेंद्र बर्वे आहेत. डॉक्टर राजेंद्र बर्वे सर, स्मार्टफोनच्या या सगळ्या युगामध्ये ही एक स्मार्ट तरुणी तुमचाच पॉइंट मांडते की एन्जॉय द मोमेंट. खूप महत्वाचं तिने सांगितलेलं आहे. IBN लोकमत असं आवाहन करताय की सेल्फीपेक्षा ही सेफ्टी महत्वाची. या सगळ्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? आयडेंटिटी हवी असते, पब्लिसिटी हवी असते, प्रत्येकालाच दुसऱ्यांनी आपल्याला अप्रिशिएट करायला नेहमीच आवडतं, पण ह्याचे आणखी काही मार्ग असू शकतात.
नक्कीच मला असं वाटतं की हे सगळं पॅरलल आहे आरती. म्हणजे कुठेही सेल्फी काढणं किंवा सेफ्टीचा विचार न करणं, अत्यंत वेगानं मोटरसायकल चालवणं, वेगानं गाड्या चालवणं, वेगळ्या प्रकारच्या ड्रग्सच्या आहारी जाणं, हे सगळे एकाच लेवलवरचे गोष्टी आहेत असं मी मानतो. अशा अर्थाने की मी त्याच्यामध्ये मी काय करतो याचं आपलं भान हरवलेलं असतं. ते माइंडफुल नसतात, ते माइंडलेस झालेले असतात, अनमाइंडफुल असतात. हा जो मुद्दा आहे ना, हा खरं म्हणजे सगळ्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे. परंतु जगण्याची सगळ्यात जास्त धुंदी तरुण माणसांना असते, त्यामुळे त्याने या गोष्टीचं भान ठेवणं जास्त गरजेचं आहे. मला वाटतं की आपल्याकडे कॅल्क्युलेटेड रिस्क ज्याला आपण म्हणतो, की एक विचारपूर्वक घेतलेलं, विचारपूर्वक केलेलं साहस, विचारपूर्वक केलेलं धाडस आपण काही प्रमाणात म्हणू, या गोष्टीकरता आपल्याकडे खूप खूप ॲव्हेन्यूज आहेत. खूप वेगळ्या प्रकारे आपण आपलं धाडस साहस दाखवू शकतो, आपले चॅलेंजेस घेऊ शकतो. अगदी साधी गोष्ट, आपल्याकडच्या तरुणांनी किती वेळेला रक्तदान केलेलं आहे ते पण एक महत्वाची गोष्ट आहे. आपण इतर लोकांना किती मदत करू शकतो, त्यावेळेला आपण किती रिस्क घेत असतो, आपण इतर आपल्या वेळेचा कसा उपयोग करत असतो, या गोष्टीमध्ये पण आपण मोठे रिस्क घेत असतो. वेगळ्या प्रकारची जीवनशैली आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो, वेगळे विषय शिकत असतो, वेगळ्या स्किल्स आजमावत असतो, वेगळ्या प्रकारचे व्यवसाय निवडत असतो. ही तर आयुष्यभरची धुंदी आहे, आयुष्यभरची एक प्रकारचं आपण घेतलेलं आव्हान आहे. तर मला असं वाटतं की तरुण मंडळींनी या सगळ्या गोष्टीचा असा विचार करावा की यातनं माझ्या पर्सनॅलिटीचं एक्सप्रेशन कुठे आहे, माझ्या पर्सनॅलिटीचं एक्सप्रेशन माझ्या व्यक्तिमत्वाच्या वेगळेपणात आहे. याचं भान आरती, याचं भान सातत्यानंच ठेवायचंय. आपण सातत्यानंच माइंडफुल राहायचंय. आणि असे जर आपण राहिलो तर मग आपल्याला या गोष्टीची जी धुंदी चढते आणि या गोष्टीचं आपलं भान हरपल्यासारखं आपण काहीतरी करत सुटतो, तसं होणार नाही. आणि त्यातनं खरं काहीतरी क्रिएटिव्ह निघू शकेल, उत्तम फोटोग्राफी मिळू शकेल असं मला वाटतं. बरोबर आहे. सेल्फी ही सुद्धा फोटोग्राफीच आहे, पण त्याच्या जागी जर आपण क्रिएटिव्ह फोटोग्राफी जर सोशल मीडियावर टाकली तर जास्त रेकग्निशन मिळू शकतं. आणि राजेंद्र बर्वे सर, तुम्ही जसं सांगितलं की हेच वय आहे एक्सपेरिमेंट करण्याचं, खूप काही शिकण्याचं, तरच कुठेतरी ही तरुणाई हे आयुष्य आपण एन्जॉय करू शकू. आणि जसं राजेंद्र बर्वे सरांनी सांगितलं की सोशल मीडिया हे आपल्या पर्सनॅलिटीचं एक्सप्रेशनचं मीडियम आहे, हे सुद्धा तुम्ही विसरू नका. मग अशा प्रकारे धोकादायक सेल्फी काढण्याचा विचारच तुमच्या मनामध्ये येणार नाही. यानंतर इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.